नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता सगळ्यांना माहितीच आहे की 6 जूनला शनैश्चर जयंती आहे, त्यानंतर अमावस्यासुद्धा आहे. शनैश्चर जयंती दरवर्षी वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते. आपल्या कॅलेंडर अनुसार यंदा शनी जयंती 6 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी न्यायाचे देवता म्हणजे शनिदेवांची विशेष पूजा केली जाते. शनिदेवांची पूजा केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. शनी प्रसन्न असेल तर तो गरीब माणसालाही राजा बनवू शकतो अशी मान्यता आहे. बघा, शनिदेवांना आपण कर्मदाता किंवा न्यायदाता असं सुद्धा म्हणतो. आपण जसे कर्म करतो तसेच त्याचे फळ आपल्याला मिळते. शनी हा कर्मांच्या आधारावर फळ देणारा ग्रह असून शनी 7.5 सुरू झाल्यास कोणते उपाय करावे किंवा या अमावस्याला सगळ्यांनीच, भले तुम्हाला 7.5 चालू असो किंवा नसो, तर तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत ज्यांनी शनीची पीडा किंवा शनी दोष तुम्हाला होणार नाही आणि तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. बघा, ह्या दिवशी काय काय आपण करायचं आहे ते आपण आता बघूया. ह्या दिवशी प्रत्येकाने सकाळी उठून आपली नित्यसेवा करून त्यानंतर तुम्हाला शनीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. बघा, शनीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथं 7 प्रदक्षिणा काढायच्या आहेत आणि जाताना तुम्ही 1.5 किलो काळे उडीद घेऊन जा. जेव्हा तुम्ही काळे उडीद घेऊन जाल तेव्हा तुमचे जे प्रत्येक घराचे जे मेंबर्स आहेत त्या प्रत्येक घराच्या मेंबर्सना त्या काळे उडीदवरती हात ठेवायला सांगा आणि ते काळे उडीद जे 1.5 किलो तुम्ही घेणार आहे ते आपल्याला शनी मंदिरामध्ये त्या दिवशी दान करायचे आहेत. बघा, काळे उडीद, मोहरीचं तेल हे शनी बाप्पांना खूप आवडतं, त्यांच्या खूप प्रिय गोष्टी आहेत, त्यामुळे हे आपल्याला त्या दिवशी दान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला छाया दान करायचं आहे. आता ते तुम्ही कसं करणार, तर कुठलीही काशाची वाटी किंवा पितळेची वाटी किंवा नॉर्मल कुठलीही वाटी तुम्ही घ्या. त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरीचं तेल घाला. बघा, मोहरीचं तेल शनी बाप्पांना खूप आवडतं, त्यामुळे इथं मोहरीचंच तेल वापरा. अगदीच जर तुमच्याकडं नसेल तर देवाचं तेल जरी वापरलं तरीही चालेल. तर मोहरीचं तेल वापरा. त्याच्या एवढं तेल भरा की जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये आपला चेहरा बघाल तो चेहरा तुम्हाला त्या तेलात तुमचा दिसला पाहिजे. आणि एका व्यक्तीने हे एकच करायचं, म्हणजे एक वाटी घ्यायची आणि अख्ख्या फॅमिली मेंबर्सनी करायचं नाही. प्रत्येकाने ती वाटी घ्यायची, त्यात तेल घालायचं, आपला चेहरा बघायचा आणि ती तशीच नेऊन तुम्हाला वाटी सकट तुम्हाला देवळामध्ये दान करायची आहे. ह्याला खूप महत्त्व आहे. ह्यांनी सगळे तुमचे जे रोग आहेत, जे तुम्हाला शनी दोष आहेत किंवा ज्यांना 7.5 आहे त्यांनी हा उपाय आवर्जून करावा. खूप 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 फरक पडेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला शनी बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला 11 प्रदक्षिणा काढायच्या आहेत आणि तुम्हाला 108 खेपा ओम शम शनैश्चराय नमः हा जो मंत्र आहे तो म्हणायचा आहे. किंवा इथं मी जे बीज मंत्र तुम्हाला दिलेले आहेत किंवा शनी पीडाहार मंत्र किंवा शनी गायत्री मंत्र किंवा शनी बीज मंत्र जो आहे ओम प्राम प्रीम प्रोम सम शनैश्चराय नमः हा तुम्हाला 108 खेपा म्हणायचा आहे. बघा, ह्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा. तुमचे नक्की जे कष्ट आहे, जे 7.5ची पीडा आहे, एस्पेशली जे मकर रास आहे, मीन रास आहे, कुंभ रास आहे आणि आता येणारी मेष रास आहे, सो ह्या चौघांनीही हे सगळे उपाय नक्की करावे. आणि शनी मंदिरामध्ये जाऊन तिथं एक काळं वस्त्र किंवा एक निळं वस्त्र तुम्ही दान करू शकता. त्यानंतर ह्या दिवशी तुम्हाला 1 खेपा शनी चालीसा म्हणायचे. बघा, तुम्ही घरी येऊन यूट्यूबला सुद्धा लावून देऊ शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बघा, शनी चालीसा ही आपल्याला 1 खेपा म्हणायची आहे. एकच विनंती आहे, तेल तुम्ही जर अर्पण करणार असाल शनी बाप्पांना तर ते तुम्ही घरातलं घेऊन जावा. तेल थोडंसं खडे मीठ आणि त्याच्यामध्ये 2 किंवा 5 काळे उडीद घालून असं तुम्ही अर्पण करू शकता. जर तुम्ही छायादान करणार नसेल तर तेल मंदिराच्या बाहेर खरेदी करून घेऊ नका. स्वतःच्या घरातनं जे तेल तुम्ही वापरता, म्हणजे जे आपण देवाला वापरतो ते तेल तुम्ही नक्की घेऊन जावा. तर हा
एक उपाय तुम्ही नक्की करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला न चुकता हनुमान चालीसा म्हणायची आहे. या दिवशी हनुमान चालीसेला खूप महत्त्व आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शनिपीडा असेल तर आपण मारुतीची सेवा करतो किंवा उपासना करतो. त्यामुळे न चुकता शनी चालीसा आणि हनुमान चालीसा हे 2 आपल्याला म्हणायचे आहेत आणि ह्या सेवा आणि हे उपाय तुम्ही ह्या दिवशी करा. बघा तुम्हाला 7.5मधून शनी दोषामधून नक्की राहत मिळेल आणि नक्की तुम्हाला त्याचा फरक जाणवेल. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.